आपण जर पाहिलं तर सध्या या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा असा बंदोबस्त दिसतोय की प्रत्येक स्थळावरती पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बी ठेवलेला आहे। आणि या संदर्भातच आपण सध्या या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। आणि या ठिकाणी जे निकालाच्या संदर्भावरती जे आहेत स्ट्रॉंग रूम मध्ये जे ईव्हीएम जे मशीन असतील असं जे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले वरिष्ठ अधिकारी आपल्या सोबत आहे। सर काय सांगाल या ठिकाणी ही जे स्ट्रॉंग रूम आहे हे स्ट्रॉंग रूम वरती कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काय सांगाल? मुख्यतः 2 शिफ्टमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आपला। सकाळच्या शिफ्ट म्हणजे 8 ते 8 आणि रात्रीची परत 8 ते सकाळचे 8 असे 2 शिफ्टमध्ये बंदोबस्त आहे। बंदोबस्त स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सर्व ठिकाणी बंदोबस्त आपण बघू शकता। पाठीमागं समोर आणि मुख्य जे स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी पण बंदोबस्त आहे। माननीय SDPO साहेब बंदोबस्तचे अधिकारी आहे, प्रमुख अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने हजर आहोत। नक्कीच सर किती कर्मचारी या ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी पूर्णतः स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या बाहेरील आणि आतमध्ये आम्ही बघितलं तर एंट्री गेटवरती देखील येणाऱ्या लोकांची देखील एंट्री केली जाते आणि त्यांना एंट्री करूनच आतमध्ये सोडल्या जाते। तर असे किती कर्मचारी आहेत? आपण जे कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत पोलीस प्रशासनाचे त्यांची सोडून इतर कोणालाही परवानगी दिलेली नाही आणि त्या दृष्टीने आपण 15 ते 16 जण इथं बंदोबस्तासाठी हजर आहेत। बरं सर हे निकाल लांबलेला आहे या संदर्भात काही पक्षांचे कार्यकर्ते असतील किंवा मग काही गाव या शहरातील काही उमेदवारांचे हितचिंतक असतील काही असे ते लोक या ठिकाणी कोणी आलेत का बाहेर आपल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कोणी या ठिकाणी येतंय का कोणी काही नाही कोणापासूनही त्रास नाही आणि कोणी येण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे या ठिकाणी असलेलं जे सुरक्षेसाठी जे बंदोबस्त लावलेला आहे या संदर्भात हे वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत बोलत असताना सांगितलं की सविस्तरपणे पोलिसांचा कडक असा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। परंतु नागरिकांचा देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्रास किंवा या ठिकाणी कोणी येऊन डिस्टर्ब करण्याचं काम देखील कोणी करत नसल्याचं देखील या ठिकाणी तायडे सर या ठिकाणी असलेले इन्चार्ज अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं। सोनाजी जोगदंडे story.com जालना।